हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? काल आईकडे शेजारच्या आजी आल्या होत्या. नेमकं त्यावेळेस आई भाजी बनवत होती. शिंगोळ्या आणि मेथी होती तिथे. आई शिंगोळ्याची रस्सा भाजी बनवणार होती, पण आजी बोलल्या, मी तुला वेगळ्या पद्धतीने भाजी सांगते, तशी बनव, तुला नक्की आवडेल. मग शिंगोळ्या आईने बनवून घेतल्या. शिंगोळ्या कशा बनवायचा त्याचा व्हिडिओ मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. अगदी त्या पद्धतीने शिंगोळ्या बनवून घेतल्या. आता एका पातेल्यामध्ये तेल टाकून मिरची आणि लसूण छानपैकी चेचून घेतलेलं टाकून दिलं. ते छानपैकी परतून घेतलं. त्याच्यामध्ये आता नंतर धुतलेली छानपैकी निवडून घेतलेली मेथी टाकून घेतली आणि वरती भिजवलेली मुगाची डाळ टाकली. आपण जशी मेथीची भाजी करतो अगदी त्या पद्धतीने. त्यावरती चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आणि भाजी छानपैकी परतून घेतली. आपण नेहमीप्रमाणे बनवतो तशीच मेथीची भाजी बनवायची आहे, फक्त इथे थोडीशी वेगळी पद्धत आहे त्यांची बनवायची. आता भाजी छानपैकी परतून झाल्यावर त्याच्यावरती अशा शिंगोळ्या टाकून घ्यायच्या आहेत. एकदम छान अशा ह्या शिंगोळ्या वरती ठेवायच्या आणि वाफेवर आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. याच्यामुळे काय होतं की ह्या ज्या शिंगोळ्या आहेत त्याच्यामध्ये मेथीच्या भाजीचा छानपैकी अर्क उतरतो आणि चवीला एकदम छान अशी भाजी बनते. आता शिंगोळ्या सगळ्या ठेवून घेतलेल्या आहेत. त्याच्यावरती एक ताट ठेवलं आणि वाफेवर 5 ते 7 मिनटं छानपैकी ही भाजी शिजवून द्यायची. शिंगोळ्या छानपैकी शिजून झाल्या की आपली भाजी तयार आहे. तुम्ही भाकरीसोबत पण खाऊ शकता किंवा असंच डायरेक्ट आपण जसं मॅगी किंवा नूडल खातो तशा प्रकारे खाऊ शकता.